जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून महाविकास आघाडीचे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार दीपाली उदय पाटील आणि टाकळी पंचायत समितीचे शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार रणजित दिलीप पाटील यांच्या प्रचाराला जनसामान्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे। रविवारी जुने दानवाड येथे झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी या दोन्ही उमेदवारांचे जंगी स्वागत करत विजयाचा निर्धार व्यक्त केला। प्रचारादरम्यान उमेदवारांनी जुने दानवाडमधील विविध गल्ल्यांमधून पदयात्रा काढली। तसेच यावेळी महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले तर तरुणांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता। मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे आणि ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधांवर भर देण्याचे आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिले। या प्रचार फेरीत भागातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज सहभागी झाली होती। पुढे घेऊन महिलांच्यासाठी प्रोत्साहन, महिला बचत गट, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, रस्त्याची दुरवस्था गरजांसाठी पूर्तता करण्यासाठी मी इथे आले आहे आणि जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे। माझा विजय हा नक्की आहे। कसा जनतेचा विश्वास काय वाटतो? जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला निवडून द्यावं, पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आम्हाला पाठवावं व आमच्या माध्यमातून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जो निधी या मार्फत येतो तो निधी आम्ही सर्व विकासासाठी वापरण्याचा प्रयत्न करेन आणि यातून बचत गट असतील, आशा वर्कर असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, शिक्षण असेल, त्या सर्वांसाठी आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करेन। आता ह्या जिल्हा परिषदेच्या उभारलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस, शिवसेना आणि संघटनेच्या माध्यमातून दत्तवाड जिल्हा परिषदचे आपले दादा पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत आणि टाकळी पंचायत समितीला माननीय रणजित पाटील हे उमेदवार आहेत। आपला दत्तवाड जिल्हा परिषद हे या दोघांच्या माध्यमातून आयडियल जिल्हा परिषद करायची आपली भूमिका आहे। सगळ्यात जिल्हा परिषदेमध्ये दत्तवाड जिल्हा परिषद एक आदर्श जिल्हा परिषद म्हणून असं ओळखले जाईल। येणाऱ्या लोकांच्या समस्या असतील, हे मूलभूत समस्या, चांगलं आरोग्य केंद्र असेल, शिक्षणाची व्यवस्था असतील आणि जलजीवनाच्या पाण्याची व्यवस्था असतील, ह्या चांगल्या पद्धतीनं करून भ्रष्टाचार मुक्त आपण कारभार द्यायचा आहे। 3 नेते आदरणीय दादा असतील, आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटीसाहेब असतील, शिवसेना उभाटाचे सगळे मान्यवर असतील आणि संघटनेचे आदरणीय नेते राव शेट्टीच्या माध्यमातून आपण ही पॅनल चांगल्या तालुक्यामध्ये चांगल्या विकासाची गंगा आपण हे चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त करून आपण हे 100% जिल्हा परिषदमध्ये चांगल्या प्रकारचे प्रकल्प आम्ही राबवणार आहोत। यासाठी जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आणि जनतेचा पाठिंबा आम्हाला 100% ह्या माध्यमातून राहणार आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला ह्या विकास आघाडीला चांगला मिळत आहे। आणि येणाऱ्या जनतेला आम्ही विनंती करतो 5 तारखेला की आमची जी आघाडी आहे, संघटना, शिवसेना आणि काँग्रेस, मशाल आणि हात, आणि येणाऱ्या 27 तारखेला संघटनेचं चिन्ह येईलच, ह्या तिन्ही चिन्हावर मतदान करून आमच्या ह्या आघाडीला चांगल्या पद्धतीने आपण विजयी करावं एवढी विनंती करतो आपल्याला। यावेळी नितीन बागे, उदय पाटील, अमित माने, बंडा माने, पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, प्रमोद पाटील, सूरज शिंगे, विरूपाक्ष बागे, शिवकुमार पाटील, NS पाटील, जोतगोंड पाटील, नर्सगोंडा पाटील, कपिल शिराडोणे, प्रशांत पाटील, बाळगोंडा कर्ले, सुनील पाटील, खंडेराव चव्हाण, अनिल अंबोपे, निखिल पाटील, सविता पाटील आणि सीमा पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार।